नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये एक महत्त्वाच्या दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे। 27 जूनचे अपडेट। 1 जुलै पासून 5 नियम बदल। कर्मचारी व पेन्शन धारकांचे पगार आणि पेन्शन वाढणार, कर्मचाऱ्यांना मोठा फायदा। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने व राज्य सरकारने असे घोषित केले आहे की कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी 1 जुलै 2026 पासून 5 मोठे आर्थिक नियम बदलणार आहे। या नियमाचा लाखो कर्मचाऱ्यांवर, नोकरदारांवर आणि पेन्शनधारकांवर निश्चित असा परिणाम होणार आहे। जुलै महिन्याचे हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा। नंबर 1 चा नियम, महागाई भत्ता डीए वाढ। मित्रांनो, दरवर्षी सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ताचा आढावा घेत असते। त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक व पेन्शन 2026 डीए ची वाट पाहत आहेत। तर जर सरकारने महागाई भत्ता वाढवला तर कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतनधारकांचे वेतन वाढणार आहे। सध्या डीए 50% पुढे गेला आहे। जुलैमध्ये 3 ते 4% वाढ अपेक्षित आहे। याचा थेट फायदा बेसिक अधिक डीए वर होईल। त्यामुळे एचआरए व टीए अलाउन्स सुद्धा वाढू शकतो। नियम नंबर 2, पीएफ काढणे सोपे होणार। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ ने जुलै महिन्यात आपले नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची शक्यता आहे। ही प्रणाली लागू झाल्यास ईपीएफ खातेदारांना थेट यूपीआय द्वारे आपल्या पीएफ चा निधी काढू शकणार आहे। आता पीएफ काढण्यासाठी 7 ते 15 दिवस लागतात। नवीन सिस्टीममुळे काही मिनिटात पैसे बँक खात्यात जमा होतील किंवा खात्यात येतील। लाखो कर्मचाऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळणार आहे। वैद्यकीय, घर खरेदी, लग्न अशा कारणासाठी तत्काळ पीएफ काढता येईल। नियम क्रमांक 3, एचडीएफसी बँकने क्रेडिट कार्ड मध्ये बदल केले आहेत। एचडीएफसी बँकेने आपल्या रेगालिया गोल्ड आणि डिनेर्स क्लब प्रिव्हिलेज क्रेडिट कार्डच्या अटीमध्ये सुधारणा केली असून काही बदल आधीच लागू केले आहेत। त्याचबरोबर विमानतळ लाऊंज प्रवासासाठी नवीन नियम 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहेत। आता लाऊंज एक्सेस किमान खर्चाची अट लागू होऊ शकते। वारंवार प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन नियम नक्की तपासावेत। नियम क्रमांक 4, एसबीआय क्रेडिट कार्ड अपडेट सोबत एसबीआय ने आपल्या फोनपे एसबीआय कार्ड पर्पल आणि फोनपे एसबीआय कार्ड सिलेक्ट ब्लॅक क्रेडिट कार्डच्या अटीत सुधारणा केली आहेत। रिवॉर्ड पॉइंट, कॅशबॅक, इंधन अधिभार माफी यासंबंधी नियम बदलले आहेत। कार्ड धारकांना एसएमएस आणि ईमेल द्वारे आलेले अपडेट तपासावेत। नियम क्रमांक 5, पासपोर्ट महाग होणार। 1 जुलै पासून पासपोर्ट मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे। सरकारने जवळपास 14 वर्षानंतर पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे। नवीन नियम लागू झाल्यानंतर पासपोर्ट मिळवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना 1000 ते 2500 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। सामान्य 36 पानी पासपोर्ट, 60 पान जम्बो पासपोर्ट व तत्काळ पासपोर्ट या सर्वांचे दर वाढणार आहेत। परदेशी दौरा आणि नोकरीसाठी पासपोर्ट काढणाऱ्यांचे बजेट वाढवून ठेवावे लागणार आहे। मित्रांनो, एकूणच एक महत्त्वाची सूचना म्हणजे डीए वाढ। ईपीएफओ ने
UPI मधून पैसे काढण्यासाठी प्रस्तावित अपेक्षित बदल आहेत. सरकारने अंतिम अधिसूचना काढल्यानंतर दर निश्चित होईल. क्रेडिट कार्ड व पासपोर्टचे नियम बँक व परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याच्या अधिकृत बाबतीत वेबसाईट किंवा GR तपासा. अफवावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, 1 जुलै पासून 5 नियमांपैकी कोणत्या महत्वाच्या नियमात बदल महत्वाचा आवश्यक आहे हे आपण कॉमेंट करून सांगा. म्हणजे 5 नियमांपैकी सर्वात चांगला नियम कोणता आहे हे कॉमेंट करून सांगा. ही माहिती तुमच्या सर्व कर्मचारी पेन्शनधारकांना शेअर करा. DA आणि PF याबाबतचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भेट घेऊया. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.